मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकी संदर्भात आणि त्याच्या मतमोजणी संदर्भात अत्यंत महत्वाचा निर्णय दिलेला आहे। ॲडव्होकेट आनंद देशपांडे आपल्यासोबत आहेत। सर, काय निर्णय कोर्टाने दिलाय, काय निर्देश त्या संदर्भात प्रशासन आणि निवडणूक आयोगाला दिले? कोर्टाने आज निर्णय देताना हे स्पष्ट केलं की आजचं जे 2 तारखेचं पोलिंग आहे ते पण होईल आणि 20 तारखेचं पोलिंग होईल, परंतु दोन्ही पोलिंग झाल्यानंतर आजचे आणि 20 तारखेच्या याचे काउंटिंग ऑफ वोट्स आणि डिक्लेरेशन रिझल्ट जो काय आहे तो सोबत देण्यात येईल। म्हणजे आता मतमोजणी जी आहे 2 डिसेंबरला होणारा मतदान आणि 20 डिसेंबरला होणारा मतदान, मतमोजणी 21 तारखेलाच होईल। 21 तारखेलाच होईल मतमोजणी आणि 21 तारखेपर्यंत 20 तारखेपर्यंत आचारसंहिता देखील चालू राहील। कुठेतरी फ्री अँड फेअर इलेक्शन्स व्हावेत, एका मतदानाचा दुसऱ्या ठिकाणी प्रभाव पडू नये यासाठी करण्यात आलं। त्याचसाठी करण्यात आलेलं आहे की कुठल्याही एका मतदानाचा दुसऱ्या मतदानावरती प्रभाव पडू नये, कारण प्रभाग झालेले आहेत, एका वार्डाचे 2 वार्ड झालेले आहेत, एका वार्डाचा दुसऱ्या वार्डावरती प्रभाव पडू नये त्याकरिता असा आदेश देण्यात आला। राज्य निवडणूक आयोगानेच हे स्वतः करायला हवं होतं असं पण मत व्यक्त केलं आहे। हो, आता जी मतमोजणी आहे तर ते आचारसंहिता पण सगळ्याच ठिकाणी लागू राहील। आज ज्या ठिकाणी मतदान पार पडून जाईल त्याची आचारसंहिता लागू, ती कंटिन्यू राहील आचारसंहिता। सगळ्या ठिकाणी आचारसंहिता कंटिन्यू राहील। नेमकी तुमचे जे याचिकाकर्ते, वेगवेगळे याचिकाकर्ते नागपूर खंडपीठात दाखल झाले होते, तर तुमच्या याचिकाकर्त्यांची प्रेयर काय होती? आमची प्रेयर पहिली गोष्ट तर ही होती की जे नवीन नोटिफिकेशन आलंय त्याला रद्द करण्यात यावं, नवीन प्रोग्राम रद्द करण्यात यावा, परंतु इलेक्शन चालू झाल्याने कोर्टाने फेअर इलेक्शन होण्याकरिता असे निर्देश आम्हाला आज देण्यात आलेले आहेत। एक्झिट पोल संदर्भातही फार मत व्यक्त केले कोर्टाने। एक्झिट पोल देखील 20 तारखेच्या पोलिंग झाल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत डिक्लेअर करू नका असं देखील ऑर्डरमध्ये उल्लेख झालेला आहे। त्याच्यात खर्च, आता ज्या ठिकाणी निवडणूक रद्द झाली आहे तर आपले जे काही अशील होते त्यांची अशी पण प्रेयर होती की गेल्या काही दिवसातला जो प्रचार त्यांनी जुन्या चिन्हासह केलेला आहे, खर्च झालेला आहे, त्यामुळे जुने चिन्ह त्यांना कायम राहणार आहेत, ते जुने चिन्ह कायम राहतील। म्हणजे ज्या ठिकाणी निवडणूक रद्द झाली तिथे ज्या उमेदवाराला जे चिन्ह मिळाले होते 20 तारखेच्या मतदानाला तेच चिन्ह कायम राहतील, कायम राहतील, तेच चिन्ह कायम राहतील। खर्च जो झालेला आता, कारण जे 6 दिवस विवरण त्यांना द्यावं लागेल प्रत्येकाला, खर्चाची मर्यादा वाढवून द्यावी अशी ते नाही, त्याच्यामध्ये काही आदेश नाही झालेला आहे, पण खर्चाचं जे काय नियमानुसार त्यांना विवरण द्यायचं आहे ते द्यावं लागेल त्यांना। तर आज अवघ्या महाराष्ट्रामधील नागरी भागामध्ये मतदान होत आहे, मात्र मतदारांचा कौल जो आहे तो कुणाच्या बाजूला गेला आहे? पहिले हा निकाल जो आहे तो उद्या येणार होता, मात्र आता तो निकाल 21 डिसेंबर पर्यंत लांबणार आहे, कारण न्यायालयाने, नागपूर खंडपीठाने इलेक्शन्स जे आहेत ते फ्री अँड फेअर राहावे यासाठी एक महत्वाचा निर्देश दिला आहे आणि मतमोजणी 3 डिसेंबरला नाही तर सर्व मतदानाची मतमोजणी 21 डिसेंबरला घेण्यात यावी असे निर्देश देण्यात आले। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।